एकाच भाजीपासून चा 4 पद्धतीचे नाश्ते बनवत आहोत आणि ते कोणते ते बघू. आता सगळ्यात आधी कढई ठेवली. कढईमध्ये तेल तापायला 1 ते 2 चमचे तेल टाकलं. आता हा मसाला आता ह्यो जो नाश्ता बनवत आहे तो सकाळी 6 वाजता बनवला होता. आता हा जो मसाला आहे त्याच्यात आलं, लसूण, मिरच्या, थोडासा कढीपत्ता असं याचं वाटण केलेलं आहे आणि तोही मसाला आदल्या दिवशीच काढून ठेवला होता. त्यानंतर कांदा 2 ते 3, आता भाजी जास्त बनवायची, 2 ते 3 कांदे कापलेले. आता ते तेलामध्ये कांदे परतण्यासाठी टाकले. आता हे जे बटाटे तेही आदल्या दिवशीच कुकरच्या डब्यामध्ये उकडलेले आहे. यामुळे काय होतं की बटाटे पाणी सोडित नाही. आता ह्यो जो वाटण केलेला मसाला आहे तो कांद्यामध्ये टाकला. आता इकडं बेसन पीठ लावून घेतलं. त्या बेसन पिठामध्ये ओवा आणि मीठ टाकलं. 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे. आता इकडं कांदा परतत आहे. तोच मी हा जो वाटण केलेला मसाला आहे तो टाकला आणि मीठ टाकलं. आता हे बटाटे उकडलेले तेही सोलून याच्यामध्ये मॅश केले आणि पुन्हा 1-2 मिनटं चटणी छान अशी परतून घेतली. एकीकडं लगेच तेल तापायला ठेवलं. बेसन पीठही 10 मिनटं भिजत ठेवलेलं आहे. त्यामुळे वड्याला छान अशी कोटिंग होती. आता आपल्याला सगळ्यात आधी ब्रेड वडे बनवायचे आहे. आता कोथिंबीर गॅस बंद केला. त्यानंतर मी ही कोथिंबीर कापून टाकलेली आहे. यामुळे कोथिंबीरची जे आपण नाश्ते बनवत आहोत त्यामध्ये चव एकदम मस्त लागते. या पद्धतीने बेसन पिठात थोडं ओवा आणि मीठ एवढंच टाकलेलं आहे. आता ब्रेड वडे बनवायचे त्यामुळे मी यामध्ये अजिबातही सोडा टाकलेला नाही. सोडा टाकल्यामुळे त्या तेलकट वडे होतात आणि असे खुसखुशीत होत नाही. आता हे वडे ब्रेड जे आहे ते या पद्धतीने कापून घेतले आणि छान अशी चटणी लावलेली आहे. आता आपण ज्यावेळेस हॉटेलमधून आणतो त्यावेळेस एवढी चटणी लावलेली नसती, म्हणजे बटाट्याची भाजी काय लावलेली नसती. आणि या पद्धतीने असं बेसन पिठात बुडून छान असं हे वडे तळून घेतलेले आणि एकदम मस्त असे चवीला हे वडे झालेले होते. आता जेवढे खायचे तेवढेच तळलेले आहे. आता या ठिकाणी एका वेळेस 3 ते 4 वडे असे तळायला टाकलेले आणि एकदम मस्त असे वडे झाले. ते अजिबातही तेलकट थोडंसुद्धा तेलकट असे वडे झालेले नव्हते. त्यामध्ये सोडा टाकला नाही त्यामुळे अजिबात तेलकट झालेले नाही. आता हे जे वडे आहे ते आता हा जो व्हिडिओ आहे तो एवढा असा काही डिटेलमध्ये नाही, एकदम छोटा. पण नाश्त्याच्या आयडिया म्हणजे आपण एका भाजीपासून किती नाश्ते बनवतो हे पाहू. आता आपले हे वडे झालेले आहे. आता पाववडा बनवायचा आहे. मुंबईचा स्पेशल असा पाववडा, हा सगळ्यांचाच आवडीचा. आता पाववडा बनवण्यासाठी मी बटाट्याची भाजी थोडीशी असा मोठा गोळा गोल गोल चपटा गोळा केला आणि चमच्याने आता हा वडा काढायचा आहे. कारण आपण हाताने ज्यावेळेस आपण ही बटाट्याची भाजी घ्यायला गेलो त्यास दाबल्या जातो, म्हणून आधी हा बेसन पिठामध्ये टाकला म्हणजे सगळीकडे त्याला बेसन पीठ लागलं जातं. आणि चमचा थोडासा मोठा असा पोह्याचा चमचा घेतला आणि चमच्यानीच या पद्धतीने हा तेलामध्ये जो वडा आहे तो सोडलेला आहे, बटाटा सोडलेला आहे. आणि याच पद्धतीने सगळे वडे तळून घ्यायचे. आधी गोल असा बटाट्याची जी भाजी आहे त्याचा गोल चपटा बनवायचा, थोडासा गोल चपटा असा बनवून घ्यायचा, म्हणजे थोडासा अगदी एक हाताला दाब देऊन. आणि या पद्धतीने वडे काढलेले. आता वडेही जसे खायचे त्याच पद्धतीने वडे काढलेले. आता यामध्ये सोडा अजिबात घातलेला नाही आहे, कारण बेसन पीठ ज्यावेळेस आपण बेसन पीठ लावतो त्याच वेळेस थोडंसं असं पातळ सैल केलं की अजिबातही सोडा टाकावा लागत नाही. आता छान असे आता हे जे वडे आणि पाववडे जे तळले, ब्रेड वडे आणि पाववड्याचा वडा तळला तो कमी गॅसमध्ये तळलेला आहे, म्हणजे आतमधूनही छान असा तळला जातो. आता हे वडे जेवढे ब्रेड वडे खूपच छान झालते ते संपलेले आहे. मग आता पुन्हा तळले. आता वड्यासोबत या पद्धतीने ज्या मिरच्या असतात त्या तळल्या, थोड्याशा पिवळ्या काकडी मिरच्या म्हणतात त्या तळलेल्या आहे, म्हणजे जास्त काय तिखट लागत नाही त्या. आणि अशा पद्धतीने हे वडेही झालेले. आता त्याच भाजीपासून कणिक मळलेली होती चपात्यांसाठी. आता ती कणिक घेतलेली आहे आणि त्याचा अशी गोल वाटी आपण ज्या पद्धतीने पुरणाची पोळी बनवतो त्या पद्धतीने गोल
वाटी केली आणि आता याचे आपण पावाटे बनवत आहोत. आता हे बटाटे आणतानीच ना चूक झाली होती, कारण मी आदल्या दिवशीच बटाटे उकडून ठेवले आणि तेही कुकरच्या डब्यात. पण काही बटाटे असे गोड आणि असा चिकट बटाटे येतो आणि माझ्याकडून तसंच झालं. असा बटाटा हा एवढा काय व्यवस्थित आला नाही, कारण पावाटे बनवताना चटणी अशी एकदम सुट्टी सुट्टी असली की छान असा फुगल्या जातो. पण नाही तर तो बनवताना पोळीच्या कणकेच्या बाहेर असं येतो. पण आता काहीचा इलाजही नाही. तसेच मी छान असे अलगद हाताने हे पावाटे बनवलेले, कारण बटाटेच चुकीचे आले होते. आता आणि मोठे न बनवता मग मी छोटे छोटेच बनवले आणि या पद्धतीने छान असं तूप लावून मस्त चवीला बटाट्याची भाजी एकदम मस्त झाली आणि ते पावाटेही खूपच छान लागले. वडेपाव तर छानच लागत्या आणि ते सगळ्यांच्याच आवडीचे असत्या, तेही छान लागले. म्हणजे एका भाजीपासून एवढ्या पद्धतीचे नाश्ते आपण बनवतो. आता त्यानंतर आता शिल्लक वडे बनवले, ब्रेड वडे बनवले, त्याचे काही शिल्लक ब्रेड होते, मग त्याचे सँडविचही बनवून घेतले. थोडा टोमॅटो सॉस लावला आणि जी बटाट्याची जी भाजी होती ती थोडी शिल्लक होती. ती बटाट्याची भाजी जी आहे ती याला लावली, छान अशी लावली आणि कांदा टोमॅटो असं कापून ठेवला आणि त्याचे हे सँडविचही लगेच बनवून घेतले. म्हणजे अशा पद्धतीचे एका भाजीपासून एवढे नाश्ते आपण बनवू शकतो आणि सगळे नाश्ते एकदम चवीला मस्त, सगळ्यांच्या आवडीचे.